हॅलो स्टुडंट्स, वेव ऑप्टिक्स. आपण वेव ऑप्टिक्स याच्यामध्ये रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन याच्यावरचे प्रश्न सोडवत आहोत. MCQ सोडवत आहोत. MCQ सोडवण्याचा सराव जास्तीत जास्त आवश्यक आहे. त्याचाच एक भाग ते MCQ मागच्या CET एक्झामला विचारले असेल तर आणखी चांगले, आणि तसाच एक आपण प्रयत्न करत आहोत. प्रश्न क्रमांक 270. तो MST CET 2003ला विचारलेला प्रश्न आहे. द वेवलेंथ ऑफ लाईट इज 5000 एंगस्ट्रॉम मिनिट. फाइंड द वेव नंबर. आता स्टुडंट, इथं वेव नंबर म्हणजे काय ते पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल. वेव लेंथ आपल्याला माहिती आहे. वेव नंबर त्याला आपण लॅम्बडा बार असं म्हणू. इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 1/लॅम्बडा. म्हणजे काय? तर रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ इज कॉल्ड ॲज वेव नंबर. आता वेवलेंथ ही मीटरमध्ये आपण एक्सप्रेस करतो, म्हणून वेव नंबरचं युनिट असणार आहे पर मीटर. आता इथं तुम्हाला वेवलेंथ दिलेली आहे पहा. वेवलेंथ किती आहे? लॅम्बडा बरोबर 5000 एंगस्ट्रॉम युनिट. याचं रूपांतर मीटरमध्ये केलं की याला आपल्याला कितीने गुणावं लागतं? 10⁻⁻10नी मल्टिप्लाय करावं लागतं. मग आपण काढूयात वेव नंबर. लॅम्बडा बार बरोबर 1/. आता 5000मधले हे 3 झिरो कॅन्सल केलं की -10च्या ऐवजी -7 येतं. म्हणजे 1/. लॅम्बडाची किंमत 5 × 10⁻⁻7. -7 वरती आलं तर प्लस होतील, आणि 1/5 ह्याचं उत्तर येतं आहे 0.2 × 10⁻7. तसं ऑप्शन पाहिलं तर 0.2 नाही, 2 आहे ऑप्शन बी. पण पॉवर 10⁻6 येते. हा डेसिमल 1नी पुढं सरकवला की 7च्या ऐवजी तर 6 येईल. म्हणजे तो उत्तर आहे ऑप्शन बी. स्टुडंट्स, इथं कोणता कन्सेप्ट आहे? वेव नंबरचा. रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ इज कॉल्ड ॲज वेव नंबर. त्याच्या आधारे आपण हे काढलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. $271. अकॉर्डिंग टू न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरी. आता न्यूटन्स थेअरीनुसार कोणता प्रश्न यातला बरोबर आहे तो आपल्याला शोधायचा आहे. हा आपण MST CET 2003ला विचारलेला प्रश्न आहे. पहिलं स्टेटमेंट बघा, ए ऑप्शन. वेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज लेस दॅन वेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअरर मीडियम. आता पहिलं स्टेटमेंट हे खरं स्टेटमेंट आहे, पण न्यूटनला हे सांगता आलं नाही असं आपण त्याच्या ड्रॉबॅकमध्ये पाहिलं होतं. न्यूटनच्या थेअरीनुसार असं त्याचं म्हणणं होतं की डेन्सरमध्ये वेलॉसिटी जास्त तर रेअररमध्ये कमी, आणि त्याच्या अनुषंगानं ऑप्शन बी हे त्याचं उत्तर आहे. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअरर मीडियम. इथं उत्तर आहे ऑप्शन बी हे त्याचं उत्तर आलं. सी आणि डी जस्ट वाचून बघूया. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअरर मीडियम. हा ऑप्शन आपलं उत्तर नाही, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ऑप्शन डी, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इंडिपेंडंट ऑन द मीडियम थ्रू विच इट ट्रॅव्हल, नाही आहेत, हे पण चुकीचं आहे. व्हेलॉसिटी मीडियमवर अवलंबून आहे, आणि म्हणून इथं उत्तर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न घेऊयात. 272.
light passes through glass of refractive index 1.5. What is time required for light to travel 4 into 10 raised to 8 meter in glass? हा पण MST CET 2003चा प्रश्न आहे. इथं काय विचारलंय ते लक्षात घेऊयात बघा. ग्लासची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिली, म्हणजे तुम्हाला म्यू जी ग्लासची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिली 1.5. आणखी काय दिलंय, डिस्टन्स इन द ग्लास दिले, पा मीडियममधलं डिस्टन्स दिले, डी दिले डिस्टन्स, आणि विचारलाय टाईम. डिस्टन्स दिलंय, टाईम विचारलंय म्हटल्यावर आपल्याला फॉर्म्युला आठवेल ते व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आता हे डिस्टन्स कोणत्या माध्यमातलं आहे, ग्लास माध्यमातलं, आणि म्हणून व्हेलॉसिटीसुद्धा त्याच माध्यमातली, आणि म्हणून हा फॉर्म्युला असा तयार होतो व्ही जी इज इक्वल टू डी अपॉन टी. इथे लक्षात स्टुडंट. आता आपल्याला व्ही जी दिलेलं नाही पहा, पण म्यू दिलेलं आहे. म्यू बरोबर फॉर्म्युला आहे व्ही ए म्हणजे व्हेलॉसिटी इन एअर अपॉन व्हेलॉसिटी इन द मीडियम म्हणजे व्ही जी. याच्यावरून आपल्याला व्ही जी काढता येईल. व्ही जी इज इक्वल टू व्ही ए म्हणजे 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंद डिवायडेड बाय म्यू. म्यू म्हणजे इथं व्हॅल्यू आहे 1.5. व्ही जी आला 1.5 आणि 3चा भागाकार केलं की उत्तर 2 येते. व्हेलॉसिटी आली 2 into 10 raised to 8. आता आपल्याला काय काढायचं आहे ह्या फॉर्म्युलेनुसार, व्ही जी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणून टाईम बरोबर टाईम काढायचं आहे आपल्याला. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय व्हेलॉसिटी. डिस्टन्स आहे 4 into 10 raised to 8 डिवायडेड बाय, आपण व्हेलॉसिटी काढली आहे 2 into 10 raised to 8. डिस्टन्स मीटरमध्ये आहे, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद, SI युनिट सिस्टीम आहे, एकच एकक सिस्टीम आहे. 10 raised to 8 10 raised to 8 कॅन्सल झालं, आणि म्हणून टी इज इक्वल टू 4नी 2ला भागाला उत्तराला 2, आणि याचं युनिट असणार आहे सेकंद, म्हणजे तो उत्तराला 2 सेकंद आलं. पहा कसं सोडवलं, परत रिपीट करतो बघा. गिव्हन काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास म्यू जी इज इक्वल टू 1.5. आपल्याला ग्लासमधलं डिस्टन्स दिले, डी दिलं आहे. विचारलेलं आहे टाईम, तेवढं अंतर कव्हर करण्यासाठी आवश्यक टाईम. व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यानुसार व्हेलॉसिटी बरोबर डिस्टन्स अपॉन टाईम. साहजिकच डिस्टन्स हे ग्लास मीडियममधलं असल्यामुळे व्हेलॉसिटीसुद्धा ग्लास मीडियममधली पाहिजे, आणि म्हणून व्ही जी इज इक्वल टू डी अपॉन टी. पण व्ही जी आपल्याला दिलेलं नाही आहे, मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलं आहे. मग म्यू इज इक्वल टू व्ही ए अपॉन व्ही जी ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण व्ही जी काढणार. ते उत्तर येतं आहे 2 into 10 raised to 8. व्ही जी मिळाला, मग टाईम बरोबर व्ही जी बरोबर डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणून टाईम बरोबर डी अपॉन डिस्टन्स अपॉन व्ही जी. डिस्टन्सची व्हॅल्यू ठेवली, व्ही जीची व्हॅल्यू ठेवली, उत्तर आलं 2 सेकंद. म्हणजे 272 याचं उत्तर 2 सेकंद, म्हणजे ऑप्शन डी हे उत्तर आहे. कन्सेप्ट साधे साधे आहेत, फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम हा आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो, ते लक्षात असू द्यायचे आहेत. फॉर्म्युले पाठ असणं, माहीत असणं MCQ सॉल्व करताना फार गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 273. इफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम व्हॅक्यूम टू वॉटर, इट्स वेव्हलेंथ.
आता इथं एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो आहे म्हणजे इथं रिफ्रॅक्शन होणार आहे. आणि रिफ्रॅक्शन होताना आपण अभ्यासलं आहे वेवलेंथ, वेलॉसिटी दोन्हीमध्ये बदल होतो. आता हा बदल कुठून कुठं जातो याच्यावर आहे. रेअरर टू डेन्सर जात असाल तर ह्या व्हॅल्यू कमी होतात. इथं एअर टू म्हणजे व्हॅक्यूम टू वॉटर आहे म्हणजे रेअरर टू डेन्सर मिडियम आहे आणि वेवलेंथ ही डिक्रीज होते, डिक्रीजेस. ऑप्शन सी हे याचं उत्तर आहे. व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम व्हॅक्यूम टू वॉटर इट्स वेवलेंथ डिक्रीजेस. पुढचा प्रश्न बघूयात. 274. A light of wavelength 6000 angstrom unit travels from a rarer medium to denser medium of refractive index 1.5. If its frequency in rarer medium is 5 into 10 raised to 14 Hz, then its frequency in denser medium will be. आता इथं लाईटची वेवलेंथ दिली आहे आणि परत लाईट कुठून कुठं चालला म्हटलं आहे. रेअरर टू डेन्सर, रेअरर टू डेन्सर मिडियम. त्याची डेन्सर मिडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण दिलेली आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी रेअरर मिडियममधली फ्रिक्वेन्सी दिली आहे म्यू आर असं म्हणूयात. हा जो ग्रीक अल्फाबेट आहे न्यू, न्यू आर फॉर रेअरर मिडियम, याची व्हॅल्यू दिली आहे आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी इन डेन्सर मिडियम विचारले. स्टुडंट, रिफ्रॅक्शनमध्ये ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सी सारख्या असतात. देर इज नो चेंज इन फ्रिक्वेन्सी ड्युरिंग द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजेच फ्रिक्वेन्सी इन रेअरर मिडियम इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इन डेन्सर मिडियम. मग रेअरर मिडियममध्ये दिलेली व्हॅल्यू आहे 5 into 10 raised to 14 Hz. डेन्सरमध्ये पण तीच असली पाहिजे आणि म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन बी. बी हे उत्तर आहे ऑप्शन बी, 5 into 10 raised to 14 Hz. आणखी काही MCQ पाहूयात. पुढचा MCQ घेऊयात. त्याचा नंबर आहे 259. वाचूयात. द वेवलेंथ डिफरन्स ऑफ लाईट वेव्स ऑफ वेव नंबर 2 into 10 raised to 6 per meter and 2.25 into 10 raised to 6 per meter is. वेवलेंथ डिफरन्स विचारला आहे आणि दिलेला आहे वेव नंबर. दोन वेगवेगळ्या माध्यमामधला वेव नंबर दिलेला आहे, त्यावरून वेवलेंथ डिफरन्स काढायचा आहे. इथं सोडवून दाखवले खाली. तुम्हाला काढायचं काय आहे इथं वेवलेंथ डिफरन्स म्हणजेच λ1 मायनस λ2. हा डिफरन्स काढायचा आहे λ1 मायनस λ2. पण दिलेलं व्हॅल्यू काय आहेत, वेव नंबर ह्या व्हॅल्यू आहेत. आत्ताच आपण एक प्रॉब्लेम सोडवताना पाहिलं होतं वेव नंबर म्हणजे रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ. दोन प्रकारच्या वेवलेंथ आहेत. एकाला नंबर 1 म्हणूयात, दुसऱ्याला नंबर 2 म्हणूयात. पहिला जो आहे त्याला म्हणूयात λ1 बार आणि त्याचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू 1/λ1. आता हेच इक्वेशन रिअरेंज केलं म्हणजे कोणतं इक्वेशन, या वर्तुळातलं λ1 बार इज इक्वल टू 1/λ1 म्हणजेच λ1 बरोबर 1/λ1 बार. त्याच पद्धतीनं अगदी सेम पद्धतीनं λ2 बरोबर उत्तर येते 1/λ2 बार. आपल्याला दिलेल्या व्हॅल्यू कोणते ते माहिती आहेत, त्यानुसार λ1 मायनस λ2 बरोबर फॉर्म्युल्यानुसार 1/λ1 बार मायनस 1/λ2 बार. λ1 बार आणि λ2 बारचे व्हॅल्यू दिलेत पण λ1 बार हा छेदस्थानी आहे, लक्षात ठेवा. पण व्हॅल्यू पण छेदस्थानी सबस्टिट्यूट केले आहेत म्हणून 1/2 into 10 raised to 6 मायनस 1/2.25 into 10 raised to 6. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे.
10⁻⁶ हे छेदस्थानी ते अंशस्थानी येईल, ते मायनस होईल, ते कॉमन निघेल, म्हणजे उत्तरात 10⁻⁻6 आलं पहा. मग शिल्लक काय राहिलं? शिल्लक राहिलं ते 1/2 मायनस 1/225. आणि हा जो ब्रॅकेट आहे हा सोडून येणारं उत्तर जे आहे ते 0.05 असं आहे. आता त्या संदर्भात उत्तरं पाहिली तर 2 उत्तरं आहेत पहा, ऑप्शन बी आणि सी. पण आपली पॉवर आहे 10⁻⁻6. बी ह्या ऑप्शनमधली पॉवर 10⁻+ आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? सी. 0.05 इंटू 10⁻⁻6 मीटर. इथं वेवलेंथ ही मीटर एककात आहे. वेव नंबर हे पर मीटर आहे, हे लक्षात असू द्या. आणि मग इथं उत्तर आलं आहे ऑप्शन सी. उत्तर काय आहे? ऑप्शन सी. पुढचा प्रश्न बघूयात. 260 नंबर बघा. ए बीम ऑफ लाईट is incident on a water surface of angle of incidence 60 degree and arrived water is 4/3. The ratio of width of incident wavefront to the refracted wavefront is. रिफ्रॅक्शनमध्ये विड्थ बदलते, रिफ्लेक्शनमध्ये विड्थ बदलत नाही, आणि तो रेशो काढायला सांगितला आहे. त्याचा फॉर्म्युला आहे पहा इथं. ए बी ही इन्सिडेंट वेवफ्रंट आहे, ई सी ही रिफ्रॅक्टेड वेवफ्रंट आहे. त्यांचा जो रेशो आहे ए बी अपॉन ई सी बरोबर, त्याचा फॉर्म्युला आहे कॉस आय अपॉन कॉस आर. आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स, आर म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इथं मात्र तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स दिला आहे आय 60 डिग्री, मात्र अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दिलेला नाही. पण त्यासाठी तुम्हाला दिलं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3. मग आपल्याला माहीत असलेला फॉर्म्युला म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बरोबर साईन आय अपॉन साईन आर. हे इक्वेशन रिअरेंज केल्यावर उत्तर येत आहे साईन आर इज इक्वल टू साईन ऑफ आय अपॉन म्यू, आणि मग व्हॅल्यू ठेवल्यानंतर उत्तर येत आहे साईन ऑफ 60 डिग्री अपॉन 4/3. साईन 60 हा तुम्हाला लॉगरिथम टेबलचा वापर करून नॅचरल साईन ह्या टेबलमधून बघावा लागतो. पण साईन 60 आपल्याला माहीत असतो √3/2. साईन 30 0.5 असतो. साईन 60 √3/2 आणि 4/3, आणि हे कॅल्क्युलेशन करून येणार उत्तर आहे 0.6495. हे उत्तर आलं साईन आरचं. आपल्याला आर पाहिजे, म्हणून आर बरोबर साईन इन्व्हर्स ऑफ 0.6495. आणि परत आता हे उत्तर आपल्याला साईन इन्व्हर्स हे नॅचरल साईन टेबलमध्ये, म्हणजे साईन व्हॅल्यू माहिती आहे त्याहून अँगल काढणे, उलट याचं काम आहे. त्यानुसार अँगल येतो आहे 40 डिग्री 30 मिनिट. रेशो ऑफ विड्थ ऑफ वेवफ्रंट ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू कॉस ऑफ आय अपॉन कॉस ऑफ आर. कॉस आय म्हणजे कॉस 60, कॉस आर म्हणजे कॉस ऑफ 40 डिग्री 30 मिनिट्स. कॉस 60.5 असतो. कॉस 40 डिग्री 30 मिनिट आपल्याला नॅचरल कोसाईन टेबलमधून बघायचं आहे. ती व्हॅल्यू येते 0.7604, आणि हे कॅल्क्युलेशन करून येणारं उत्तर आहे 0.6576, अँड दिस इज नियरली इक्वल टू 0.66. आणि तसं उत्तर आहे ऑप्शन ए. इथं कुणाचा रेशो विचारला होता? विड्थ ऑफ द इन्सिडेंट वेवफ्रंट टू द विड्थ ऑफ अ रिफ्रॅक्टेड वेवफ्रंट ए बी अपॉन ई सी. हा रेशो लेस दॅन 1 आला. त्याचं कारण रिफ्रॅक्टेड वेवफ्रंटचा विड्थ हा जास्त असतो. ई सी इज ग्रेटर दॅन ए बी.
आणि म्हणून रेशो हा <1 आहे. हेच जर रिफ्लेक्शनमध्ये विचारलं असतं तर हा रेशो 1 येतो पहा, 1:1, कारण त्याची विड्थ बदलत नाही आहे. इथे कॅल्क्युलेशन करताना नॅचरल साईन, नॅचरल कोसाईन हे टेबल पाहावे लागले. हे टेबल पाहण्याचा थोडा सराव पाहिजे. कॅल्क्युलेशन पटपट करता आले पाहिजेत. MCQ सोडवता येणं याच्याबरोबर तो कमी वेळेत सोडवता येणं हे कौशल्य तुम्हाला प्राप्त करायचं आहे. लक्षात घ्या स्टुडंट्स. नुसते MCQ सोडवता आलं ही पहिली स्टेप झाली, पण तो परत कमीत कमी वेळेत सोडवायचा ही दुसरी स्टेप आहे. त्यासाठी सरावच आवश्यक आहे. आपण प्रत्येक पिरियडला तुम्हाला सांगत आलो आहे, फिजिक्समध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे हा कुठला ना कुठला न्यूमरिकलच असतो, प्रॉब्लेमच असतो. आणि ते सोडवताना तुम्हाला कॅल्क्युलेशन म्हणजे गणन करावंच लागतं. आणि कॅल्क्युलेशन गणन करताना ज्या ट्रिक्स आहेत त्या सरावानं डेव्हलप होतात. नुसत्या सांगून ऐकून तयार होत नाही आहे. त्यासाठी तुम्ही तसा सराव करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस स्वतः सराव करू लागाल त्यावेळेस तुमच्या स्वतःच्या पण काय आयडियाज तयार होतात. म्हणजे तो रेशो असेल तर तो कसा सोडवायचा, शॉर्टकटने उत्तर आपण कसं पोचायचं, कसं ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची, ह्या सगळ्या गोष्टी सरावानं जमणार आहेत. आपण आजच्या तासाला मॅक्झिमम प्रॉब्लेमच सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. प्रॉब्लेमवर भर दिलं आहे, म्हणजे MCQवर भर दिलं आहे. MCQ हे उदाहरणादाखल काही सोडून दाखवलेले आहेत. आणखी जास्तीत जास्त तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं ते तुमच्यासाठी उत्तम आहे. स्टुडंट्स, आणखी एक तुम्ही होमवर्क म्हणून काम करा. नेहमी या चॅप्टरमध्ये आलेल्या सर्व फॉर्म्युलेची यादी जवळ ठेवा आणि ती ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्याच्यावेळेस ती पाठांतर करायची. आपल्याला प्रत्येक चॅप्टरमध्ये भरपूर फॉर्म्युले भेटणार आहेत आणि मग प्रत्येक फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी थोडी पाठांतराची गरज आहे. आणि म्हणून प्रत्येक चॅप्टरचं आता जेवढा भाग आपण अभ्यासला याची सर्वांची यादी एकत्र करून ते आपल्यासोबत ठेवायची. ज्या ज्या वेळेस मोकळा वेळ असेल ते पाठ करून टाकायची. खिशामध्ये ती यादी सोबत ठेवायची. फॉर्म्युले पाठांतर आपल्याला आवश्यक आहे.